नमस्कार. आज आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्कार कसा करायचा, त्याचे 12 स्टेप्स, त्याचे डूज आणि डोंट्स आणि त्याचे फायदे शिकणार आहोत. चला बघूया या व्हिडिओमध्ये की हे कसं करायचंय. सूर्यनमस्कार या शब्दाचा अर्थ आहे सूर्याला नमस्कार करणे. या आसनाचे हे नाव यासाठी ठेवले गेले कारण की पारंपरिक पद्धतीने हे सूर्योदयाच्या वेळी घातले जात असत. मग चला तर बघूया या आसनाचे 12 वेगवेगळ्या पोझेस. या आसनाला प्रारंभ करण्या अगोदर आपल्याला सरळ रेषेत उभे राहायचे आहे आणि आपले हात देखील सरळ ठेवायचे आहेत आणि आपले श्वासोच्छ्वास नॉर्मल ठेवायचे आहेत. पहिल्या आसनाला म्हणतात प्रणाम आसन. हे करण्यासाठी आपले दोन्ही हात छाती जवळ घेऊन आणि हातांनी नमस्कार करावा लागेल. याला म्हणतात प्रेयर पोज. दुसऱ्या पोजला म्हणतात हस्त उत्थानासन. आपल्या दोन्ही हातांना सरळ वर घेऊन जा. आपले डोके थोडे मागे झुकवा आणि शरीराचा वरचा भाग आणि हात थोडे मागे घ्या आणि त्याचबरोबर श्वास आत घ्या. असे केल्याने शरीराला बॅलन्स मिळतो आणि रेस्पिरेटरी सिस्टीम स्टिम्युलेट करतो. तिसरे आसन आहे पदहस्तनासन. पुढे वाका आणि आपल्या दोन्ही हातांना जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा आपल्या पायांजवळ. हे करताना गुडघ्यात वाकू नका आणि श्वास बाहेर सोडा. हे आसन करताना ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाठीचे तसेच पायाचे स्नायू बळकट होतात आणि स्टिम्युलेट करतात नर्व्स आणि लिम्फॅटिक सिस्टीम. चौथे आसन आहे अश्वसंचालनासन. आपल्या उजव्या पायाला जेवढं होत असेल तेवढं मागे घ्या आणि तुम्ही पुढे बघा. आपल्या डाव्या गुडघ्याला बेंड करा आणि त्याची पोझिशन चेंज करू नका. आपल्या हातांना सरळ ठेवा आणि श्वास आत ओढून घ्या. हे केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि यामुळे हातांना बळकटी येते. पाचव्या आसनाला म्हणतात पर्वतासन. आपल्या डाव्या पायाला आपल्या उजव्या पायाजवळ आणा. आपल्या शरीराच्या खालच्या भागाला वर आणा. आपले डोके दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. हात आणि पाय दोन्ही स्ट्रेट राहायला हवेत. नंतर श्वास बाहेर सोडा. सहावी पोज आहे अष्टांग नमस्कार. यामुळे पायाच्या आणि हातांच्या मसल्समध्ये ताकद येते. हे आसन पाठीला स्ट्रेच करतं आणि खांद्यांचे टेन्शन रिलीज करतं. हे आसन करण्यासाठी तुमचा गुडघा आणि छाती खालील दिशेला आणा आणि लक्षात ठेवा की तुमची पायाची बोटं, गुडघे, हात, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकतील. श्वास रोखून धरा. जर हे आसन करताना तुम्हाला काही त्रास होत असेल तर पहिल्यांदा गुडघे खाली करा, नंतर छातीला आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याचा खालचा भाग. सातवे आसन आहे भुजंगासन. आपल्या पायांची आणि हातांची पोझिशन चेंज न करता आपल्या डोक्याला थोडे पुढे करा. मग आपले खांदे आणि मग आपली कोपरं स्ट्रेट करा आणि त्यानंतर आपल्या पाठीला बाक द्या. त्यानंतरची पोज आहे पर्वतासना.
त्यानंतरची पोज पुन्हा करा अश्वसंचालनासना। त्यानंतरची पोज पुन्हा करा हस्त उत्थासना। त्यानंतरची पोज आहे प्रणाम आसना। चला तर बघूया सूर्य नमस्कारांचे फायदे काय आहेत ते। शरीरातील ब्लड सर्क्युलेशनला वाढवतं, हार्ट आणि लंग्सच्या फंक्शनला इम्प्रूव्ह करतात, कंबर आणि मणक्याची हाडं फ्लेक्झिबल करतात, पचन संस्थेला मदत करतात, कॉन्सन्ट्रेशन वाढवायला मदत करतात, पोटाची चरबी कमी होण्यास मदत करतात, मन शांत करून चांगली झोप येण्यास मदत करतात, पांढरे केस, केसांचे गळणे आणि डॅन्ड्रफ पासून बचाव करतात आणि केस वाढीला मदत करतात। यापुढे आपण बघूया काय करायला पाहिजे आणि काय नाही ते। हे आसन रिकाम्या पोटी करावे किंवा जेवणानंतर 3 ते 4 तासांनी। गरोदर स्त्रिया आणि हार्ट पेशंट असणाऱ्यांनी प्रॅक्टिस करण्या अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे। मेन्स्युरेशन किंवा पिरियड्सच्या दरम्यान हे आसन करू नये। हे आसन करण्या अगोदर पाणी पिण्याचे टाळावे। सूर्य नमस्कार घातल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासानंतर स्नान करावे। हे आसन मोकळ्या जागेत करावे। मला आशा आहे की तुम्हाला सूर्य नमस्कार, त्याचे 12 स्टेप्स आणि त्याचे फायदे कळले असतील। लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि खूप एक्साइटिंग व्हिडिओमध्ये। नमस्कार।